साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत मुलुंड स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मुलुंड पूर्व येथील रहिवाशांना। नमस्कार काका, आपलं नाव? विचार आहे, मनोहर विचार आहे। विचार काका, मला या सोसायटी बद्दल थोडंसं सांगा। आमचं मुलुंड सहकार्याने आमचं स्वप्न सहकार झालेलं आहे। मुलुंड स्वप्नपूर्ती सोसायटी मुलुंड आमचं सहकार्य करते आणि सर्व लोक आम्हाला मदत करतात, एकमेकांशी चांगली राहतात वगैरे। काका, या सोसायटीमध्ये कोणकोणते उपक्रम राबवतात? आम्ही या सोसायटीत महापूजा करतो, सर्व खेळ करतो आणि शिमग्याची पूजा करतो, सर्व सण साजरे करतो, रंगपंचमी करतो। म्हणजे एकंदरीत सर्व प्रकारचे रंग या सोसायटीमध्ये पाहायला मिळतात। चला तर या सोसायटीमध्ये आपण आज मजा घेऊयात 3:30ची। सगळेजण तयार? मग जोरात एकदा बोलूयात 3:30। चला तर आपल्या खेळाला सुरुवात करूयात। अरे हो, पण टोकन्स कुठे वाटले आहेत? टोकन्स वाटूयात। चला तर आपण सुरुवात करूयात आपल्या पहिल्या राऊंडला। अंदाजे कितीला? अरे हो, पण आपले 3 भाग्यवान स्पर्धक कुठे निवडलेत अजून? काळजी करू नका, माझ्यासोबत आदिती आहे। आदिती, मला तू 3 टोकन्स यातली काढून दे, पटपट काढून द्यायची। 1 2 3। आदितीने मला 3 टोकन्स काढून दिलेली आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 58। आपल्या दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 88। आणि तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 83। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्यासोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांबरोबर आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। पण त्या अगोदर त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात। नमस्कार कदमताई। नमस्कार। मला सांगा, घरामध्ये रोज तुम्ही कामं करत असाल, स्वयंपाकघरातली आवडती आणि गरजेची वाटणारी तुमची वस्तू कुठली? कुकर आपला असतो। कुकर का? भात आवडतो सगळ्यांना घरात? कुकर असेल तर आपलं काम पण झटपट होतं आणि पाहिजे ते आपण जेवण वगैरे व्यवस्थित बनवू म्हणजे शकतो। सगळं पटपट होतं। हो। मला सांगा, घरामध्ये भात कोणाकोणाला आवडतो? मी, माझे मिस्टर, त्यांना खूप आम्ही आवडतो। दोघेच आहोत। मग बिर्याणीचा बेत कधी रंगतो? हो हो, जास्तीत जास्त असतो। किती वेळा आठवड्यातून? बिर्याणी आठवड्यातून तरी एकदा दोनदा तरी नक्कीच असतो। बर, मग अशा कधीतरी प्रसंग घडला असेल की तुम्ही बिर्याणी खूप मोठ्या आवडीने बनवलेली आहे आणि तिच्यात मीठ कधीतरी जास्त पडलंय, त्यावेळेस घरात काय होतं? नाही, मीठ जास्त नाही, कमी पडतं माझ्या हातून। मग त्यावरून काय होतं? काही होत नाही, टेस्ट वेगळी काहीतरी लागते, तू चेक कर आणि मग आम्हाला सांग, असं बोलतात। मग आपण चेक करायचं आणि सांगायचं की थोडंसं मीठ कमी आहे, जास्त असेल कमी तर थोडंसं सांगायचं। बर, म्हणजे जे काही असेल त्याच्यापेक्षा कमी सांगायचं। म्हणजे ताई त्यावेळेला शबरीची भूमिका घेतात आणि पुढे काम चालू ठेवतात। वळूयात पुढच्या स्पर्धकाकडे। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव ललिता लक्ष्मण म्हस्कर। मस्कर मावशी, मला सांगा, घरी कोण कोण असतं? माझा मुलगा, सून, मिस्टर, मी आणि एक पुतण्या भाची आहे। बर, एवढं सगळे मोठं कुटुंब घरी असतं। हां, संध्याकाळी जेवण बनवताना खूप तारांबळ उडते तुमची, ओढते। कोण कोण मदत करतो तुम्हाला? मग सदरला मी एकटीच घरी असते, म्हणजे थोडं मी सगळं आवरून घेते कामावरून येईपर्यंत। सर्व सर्व्हिसला आहेत। हां, मुलगा इंजिनियर आहे, सून इंजिनियर आहे, बर मी शिवसेनेची माजी शाखा प्रमुख आहे। बर, पण मग सगळं घरी कामं तुम्हीच करता? मीच करते। मग मला सांगा, स्वयंपाकघरातली तुमची आवडती आणि गरजेची वस्तू कोणती? पहिला म्हणजे लेडीजला लागतं मिक्सर। मिक्सर? हां, मिक्सर असलं की तिचं झटपट काम सगळं होऊन जातं। हां हां म्हणजे तो कुठलीही चीज करायची झाली तर मिक्सर शेवट काम होत नाही आहे। हां हां आणि त्याच्या पलीकडे म्हटलं तर गॅस। हां, 2 कामं असल्या लेडीजला तर पटकन आवरून बाहेर जायचं असलं तर जाऊ शकते। हां, पण कधी कधी काय होतं, लाईट नसते, मग त्यावेळेस मिक्सरच्या ऐवजी काय? लाईट नसली तर म्हणजे अरेंजमेंट आधी करून घ्यावं लागतं की लाईट किती वेळा जाते हां, आणि किती वेळा थांबते। तसं लेडीजला ते बजेट असतं की ह्या वेळेस लाईट जाते, त्याच्या अगोदरच आपलं सगळं बजेट तयार करून घेतात। म्हणजे तरी सुद्धा तुम्ही तारांबळ उडू नये म्हणून पूर्व तयारीनिशी असता। असतो, हो। अशा वेळेस तुम्ही काय करता? ताईने सांगितल्याप्रमाणे आधीच तयारी करून ठेवते आणि मग त्याप्रमाणे होतं। तुमचं नाव सांगा? माझं नाव शीतल योगेश कंकार।
कंकाळताई मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी मी, माझे मिस्टर आणि 1.5 वर्षाचं बाळ आहे माझं. मग लहान बाळ घरी असल्यावर खूप तारांबळ उडत असेल ना हो, तुमची? नक्कीच उडते. मग अशा वेळेस तुम्ही काय करता स्वयंपाकाच्या वेळेस? ती झोपते तेव्हा करून घेते माझे सगळे काम. मुलगी आहे तुम्हाला, हो हो, मग ती खूप त्रास देते, भरपूर. पण काही का असे ना पुढे ती तुम्हाला मदत करेल स्वयंपाक नक्कीच करण्यात? नक्कीच नक्की करेल. नक्कीच. मला सांगा आता संध्याकाळी एखाद्या वेळेस जेवणाचा बेत फसतो त्यावेळेस काय तुमचा मूड असतो? नथिंग एल्स, हॉटेलमधून मागवायचं. आणि त्याला भाऊजी परवानगी देतात? हो हो, नक्की. ते लगेच म्हणतात चला हॉटेलमध्ये जाऊ. नाही, थोडी कारकूर करतात पण. कारकूर करतात पण हॉटेलमध्ये त्यांना घेऊन जातातच. अशीच धमाल मस्ती आपण करतोय, पण त्याच्या अगोदर खेळूयात आपला राऊंड अंदाजे किती. अंदाजे किती राऊंडमध्ये तुम्हाला आम्ही दैनंदिन जीवनामध्ये लागणारी वस्तू इथं ठेवणार आहोत आणि त्याची बाजारातील किंमत सांगायची. आणि जर या वस्तूची किंमत बाजारातील मूळ किमती एवढी किंवा तिच्या जवळ जाणारी असेल तर ही वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून मिळेल. आता या वस्तूची पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण वापरणार आहोत नशिबाचे फासे. पहिल्यांदाच नशिबाचे फासे टाकणार आहेत कदमताई. कदमताईंना मिळाले 6 अंक. मस्कर मावशींना मिळाले 2 अंक आणि कंकाळताईंना मिळालेत 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील कदमताई, त्यानंतर मस्कर मावशी आणि सगळ्यात शेवटी लावतील कंकाळताई. बघूयात आजचं प्रॉडक्ट काय. आजचं प्रॉडक्ट आहे डिनर सेट. या प्रॉडक्टमध्ये 6 मोठ्या प्लेट्स, 6 छोट्या प्लेट्स आणि 6 बाउल्स आहेत. या डिनर सेटची पहिल्यांदा किंमत सांगणार आहेत कदमताई. कदमताई तुमचा अंदाज सांगा. अंदाज 2,000 पर्यंत. 2000. पाठीमागे तुम्हाला काय वाटतंय? किती? 900, 1000. इकडे 800. तुमचा काय अंदाज आहे? 1,700 पर्यंत नक्कीच असेल. 1700 पर्यंत नक्कीच असेल. नक्कीच आहे. ठाम आहे तुम्ही या मतावर? हो फिक्स करायची ही किंमत? हो. चला तर ही किंमत फिक्स करूयात. कदमताईंनी या डिनर सेटची किंमत सांगितली आहे 1700. या डिनर सेटची आता किंमत सांगणार आहेत मस्कर मावशी. तुमचा अंदाज सांगा. 1200. 1200. हा, 1200. 1200 एकदम ठाम. बाकीच्यांना काय वाटते? 800, 500, 700. तुम्हाला काय वाटते? बाजार आताच म्हणजे की याची किंमत 1200. नक्की हो फिक्स करायची ही किंमत? चला तर फिक्स करूया. कंकाळताई तुमचा अंदाज सांगा. 850 ते 900 पर्यंत. एक किंमत सांगावी लागेल. 900. 900 या. फिक्स. येस. बाकीच्यांना काय वाटते? 1000. तुमचा अंदाज सांगा. 900. एकदम फिक्स. येस. ठाम. ओके. लिहून टाकायची? हो हो. चला तर मग लिहून टाकू. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या डिनर सेटची किंमत सांगितलेली आहे. कदमताईंनी सांगितलेली किंमत आहे 1700 रुपये. मस्कर मावशींनी सांगितलेली किंमत आहे 1200 रुपये आणि त्यानंतर कंकाळताईंनी सांगितलेली किंमत आहे 900 रुपये. चला पाहूयात या डिनर सेटची नक्की किंमत किती येते. थोडी काळजी वाटते? भीती? बघूयात या डिनर सेटची नक्की किंमत किती येते. आणि या डिनर सेटची किंमत आहे 1995 रुपये. म्हणजेच या राऊंडच्या विजेत्या ठरल्या आहेत कदमताई. त्यांनी या डिनर सेटची किंमत सांगितली 1700 रुपये, जी जाते याच्या मूळ किमतीच्या जवळ. अभिनंदन कदमताई, तुम्हाला मिळाला हा डिनर सेट. कदमताई मला सांगा, या डिनर सेटमधून पहिल्यांदा कुठली डिश तुम्ही सर्वांना सर्व करणार? ह्यामध्ये म्हणलं तर गोड म्हणल्यानंतर पहिल्यांदा बाउलमध्ये गाजर हलवा. गाजर हलवा. हां, आणि माझ्या मिस्टरांची फेवरेट डिश आहे, त्यामुळे त्यांना तीच सर्व करणार. आणि दुसरी तिखट म्हणल्यानंतर नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी. हां, खूप चांगला बेत आहे. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. मला असं वाटतं कधी एकदाचा गाजराचा हलवा खातोय. आता आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंडकडे, पण यासाठी निवडायचे आपल्याला 3 भाग्यवान स्पर्धक. बघूयात कोण आहे ते 3 भाग्यवान स्पर्धक. यासाठी माझ्याबरोबर आहे अधीश. अधीश, डोळे बंद करून मला 3 टोकन्स काढून दे लवकर. 1 2 3. आदिशनी माझ्याकडे 3 टोकन्स काढून दिलेली आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड, सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 66. अभिनंदन. आणि दुसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 54.
तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 53. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक ज्यांच्या सोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट खेळण्यासाठी आपले तिन्ही स्पर्धक आतुर झालेत, पण त्या अगोदर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. नमस्कार, आपलं नाव? वंदना सुशील गावण. गावण काकी आपल्या बरोबर आहेत. चला विचारूयात खरेदीच्या त्यांच्याकडून टिप्स. खरेदीच्या टिप्स सांगा, तुम्ही कशी खरेदी करता? आम्ही आता हे असं म्हणजे सगळं जनरल सामान महिन्याचं भरून एकदा टाकतो असं म्हणजे एकदाच घेता? हे महिन्यात मग कुठलीही वस्तू घेताना तुम्ही हात जरासा आखडता घेता? जास्त महाग असेल ती जास्त माग तरी पण अंदाजे कुठली अशी वस्तू? तूर डाळ वगैरे असं तूर डाळ असेल तर तुम्ही घेत नाही? नाही असं म्हणजे घेते पण जास्त नाही. जास्त घेत नाही. मला सांगा तुमचा आवडता पदार्थ कुठला? गाजर हलवा. गाजर हलवाच. घरी कोणाकोणाला आवडतो? माझ्या सासूबाईंना खूप आवडतो. म्हणून तुम्हाला आवडतो? कारण ते चांगले बनवतात. त्या चांगल्या बनवतात म्हणून आपल्या काकींना त्यांच्या सासूबाई चांगला गाजर हलवा बनवतात आणि तो खायला मिळतो म्हणून तो आवडतो. बाकीच्यांना चांगला पदार्थ बनवून घालायला कुठला आवडतो तुम्हाला? पदार्थ म्हणजे असं चिकन बिर्याणी वगैरे असं खूप आवडतं. खूप आवडतो. मग चिकनची खरेदी म्हणजे घरीच बनवते. सगळ्या मसाला वगैरे हो आणताना हो स्वतः आणते घरी. मग स्वतः आणून सगळं बनवता बनवते, घरी आणि बनवते. चमचमीत असं हा, चिकन चमचमीत करून बनवते. एकदम हो, चमचमीत हो. मला खायला बोलवणार ना? हो ठीक आहे. काकी मला खायला बोलवणार आहेत, तुम्ही काळजी करू नका. मी खाऊन आता तब्येत सुधारवणार आहे. बघूयात आता दुसऱ्या स्पर्धकाकडे. आपलं नाव? स्मिता पात्र. पत्र पात्र. पाहत रहा. पात्र. पात्रो. मराठी? नाही. मग ओडिसा. ओडिसी. महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा आणि पात्रो भाभी ओडिसी. कसं वाटतं महाराष्ट्रात इतक्या वर्ष राहताना? बहुत अच्छा लग रहा है. चांगलं वाटतं. हा, मराठी चांगलं. माणसांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कशी आहेत या सोसायटीतली सगळी माणसं? चांगली आहे. चँगली आहेत. चँगली आहेत. तुम्हाला ब्रेटली माहितीये? ब्रेटली. ब्रेटली त्याचा हा भाऊ आहे चँगली. काय गमती करता तो यांच्याबरोबर राहताना? ऐसी मजाक मस्ती मजाक मस्ती चलतीये चलते. आणि मग तुम्हाला आनंद वाटतो इथे राहताना? हाँ आनंद वाटतो. ओडिसीची आठवण येत नाही? याद आता है. हा, पण इथं तुम्ही समोर असून गेलेला आहेत, इथं तुम्हाला फारच आवडतं. हीच तर खरी महाराष्ट्राची गंमत आहे. दादा तुमचं नाव? माझं नाव मुकेश पांडुरंग बस्ताव. मुकेश दादा मला सांगा, घरी खरेदी कोण करतं? मिसेस आणि मी दोघे जातो. दोघंही जाता? म्हणजे मिसेस खरेदी करतात आणि तुम्ही बघत बसतो. बघत बसतो आणि पैसे देता. आणि खरेदी झाल्यानंतर बॅगा कोण उचलतं? मी मिसेस उचलते, मग रिक्षा किंवा गाडी टू रिक्षा व्हीलर. किंवा गाडी. पण मग तुम्ही फक्त न्यायचं सोडायचं एवढंच काम करता. मला सांगा, ज्यावेळेस मिसेस नसतात तुमच्या त्यावेळेस खरेदीचा प्रसंग तुमचा आहे असा? नाही नाही अजिबात नाही. नाही. त्यावेळेस तुम्ही खरेदीच करत नाही. नाही. मग तुमचं नाव मुकेश आहे, का असेल असं नाव? म्हणजे मुकेशच नाव का ठेवलं? आता आई बाबांनी ठेवलं. पण त्यांना काय म्हणजे खरं माझं ऍक्च्युली नाव हेमंत आहे. श्रावणात जन्म. जवळपास त्यांना मला वाटलं की मी श्रावण बाळ आहे. श्रावण बाळ आहे. बर, पण मग त्यांना असं नाही का वाटलं की तुम्ही मुकेश सारखे गाता वगैरे म्हणून? कदाचित गातो पण. गाता पण तुम्ही? हां. बरं, मग ती तुमची आवडच आहे. हां. आवडता गातो पदार्थ मी असं कुठला? कुठे बाहेर गात नाही. हा, पण मग घरातल्या घरात गात असता. हां. आवडता पदार्थ? सगळेच पदार्थ आवडतात. सगळेच पदार्थ आवडतात, पण त्यातल्या त्यात मेथीची भाजी. मेथीची भाजी. मेथीची भाजी फार फेमस आहे. या मेथीच्या भाजीवरून एक उखाणा घ्या. हा? म्हणजे भाजीत भाजी. वहिनींचं नाव सगळ्यांना कळेल. मेथी. भाजीत भाजी मेथीची, कारण ती माझ्या प्रीतीची. बघा दादांनी वहिनींचं नाव कसं घेतलं. वहिनी आहेत इथे? कुठे? वहिनी खरेदीला मदत करतात नाही? सगळे करतात. बघूयात आता इथं कशी खरेदी करतात. सुपर मार्केट राऊंड खूप सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला किराणा मालाच्या साहित्याची खरेदी करायची. त्याच्यासाठी एक अट आहे, मी सांगेन तेवढ्या किमतीची किंवा त्याच्या जवळ जाणारी खरेदी तुम्हाला करायची आहे आणि तीही 1 मिनिटामध्ये. सगळे तयार? समजला राऊंड काय आहे ते? फक्त खरेदी करायची, पण वेळ फक्त 1 मिनिटाचा. आणि तुम्हाला आज या खरेदीसाठी लिमिट आहे 950 रुपयांचं. आणि तुमची वेळ चालू होते आत्ता. लवकर 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 लवकर. 40 सेकंद झालेली आहेत. नीट विचार करा, तुमची खरेदी 950 पर्यंत पाहिजे. जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी झालेला आहे. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ती.
खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये. पाहूया कोणी किती खरेदी केली आहे ते. गव्हाण काकींनी केलेली खरेदी आहे 1236 रुपये. मुकेश दादांनी केलेली खरेदी आहे 1321 रुपये. आणि पात्रो बाबींनी केलेली खरेदी आहे 1035. त्यामुळे सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या ठरल्या आहेत पात्रो बाबी. अभिनंदन. जॅकपॉट राऊंड खेळणार आहेत कदमताई आणि पात्रो बाबी. तुम्हाला जॅकपॉट राऊंड मध्ये खजिना मिळवायचा आहे, पण अचूक खजिना निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा 2 चाव्यांपैकी अचूक चावी निवडायची. पण ही चावी निवडण्याची संधी कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आपण 1 मिनिटाचा गेम खेळतोय. आणि आज तुम्हाला 1 मिनिटाचा जो गेम खेळायचा आहे तो अतिशय सोपा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त टिकल्या एकमेकींना लावायच्यात. जी सर्वात जास्त टिकल्या लावेल तिला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. दोघी तयार? आणि तुमची वेळ चालू होतीये आता. लवकर 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 लवकर, कम ऑन, लवकर 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 लवकर. 40 सेकंद झालेले, लवकर चेअरअप करा कदमताईंना. 3:3. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात पात्रो बाबींनी किती टिकल्या लावल्यात ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बघूयात कदमताईंनी पात्रो बाबींना किती टिकल्या लावल्यात ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. पात्रो बाबींनी सर्वाधिक टिकल्या लावल्यात, त्यामुळे त्यांना मिळते संधी 2 चाव्यांपैकी 1 चावी निवडण्याची. चला पाहूया त्या कोणती चावी निवडतात ते. पात्रो बाबी कोणती चावी निवडणार, लाल की हिरवी? हिरवी. पात्रो बाबींनी हिरवी चावी निवडलेली आहे, त्यामुळे कदमताईंना मिळते लाल चावी. बघूयात कोणत्या संदुकीत दडलाय खजिना. खूप टेन्शन वाढलंय, कुठल्या पेटीमध्ये खजिना आहे माहित नाही. बघूयात कुठल्या पेटीत दडलाय खजिना. साडेमाडे 3च्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात कदमताई. त्यांना मिळाली मोसंबी. अभिनंदन ताई. थँक्यू. तुम्ही उपविजेता ठरलात आणि तुम्हाला मोसंबी मिळाले, काय म्हणत? काही नाही, उलट चांगलं वाटतं मला. खेळून मजा आली? हो हो हो. आणि इथे भाऊजी पण आले, त्यांना कसं वाटतं विचारूयात. गेम मध्ये आलो त्याचा आनंद वाटला. प्राइज मिळेल नाही मिळेल त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ताई मला सांगा, तुम्हाला मोसंबी मिळालेली आहेत आणि आपल्या ज्या विजेत्या आहेत पात्रो बाबी त्यांना मिळाला ज्युसर मिक्सर. मग आता या मोसंबीचा रस कुणाकडून काढणार? त्यांच्याकडूनच. हो, त्यांच्याकडूनच करणार. त्यांच्याकडून करणार ना? हो हो. आजच्या भागाच्या विजेत्या ठरल्यात पात्रो बाबी. त्यांना मिळाला आहे ज्युसर मिक्सर विथ ग्राइंडर. कसं वाटतंय बाबी? छान वाटते. आता तुम्हाला आनंद वाटत असेल ना, हे सगळं मिळालंय तुम्हाला ज्युसर मिक्सर. हाँ, बहुत खुश लग रहा है. आणि आता घरामध्ये घरामध्ये भी बहुत खुश खुश लगेगा. हेच तर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक माणसाला आपलंसं आणि आपल्यात सामावून घेण्याचं वैशिष्ट्य फक्त महाराष्ट्रात आहे. असंच वैशिष्ट्य 3:30 मध्ये प्रत्येक प्रेक्षकाला नवे स्पर्धकाला सुद्धा आपल्यात सामावून घेतो.